नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एक एज्युकेशन महाराष्ट्र चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. आज आपण इयत्ता 7वी विषय गणित माध्यम सेमी प्रश्नपत्रिका उत्तरासहित पाहणार आहोत. ही प्रश्नपत्रिका 50 गुणांसाठी आहे. वेळ 2 तास आहे. क्वेश्चन नंबर 1, फिलिंग द ब्लँक्स 5 मार्क्स. 1 diameter make 2 part of the circle. Simple interest is equal to principal into rate into time upon 100. प्रिन्सिपल उत्तर आहे. थर्ड, द मेजर ऑफ अ मेजर आर्क इज इक्वल टू 360 डिग्री मायनस मेजर ऑफ गिवन मायनर आर्क. एरिया ऑफ द राईट अँगल ट्रायंगल इज इक्वल टू 1/2 बेस इंटू हाईट. द नंबर ऑफ टाइम्स अ पर्टिक्युलर स्कोअर acquires in a date is called the frequency of that score. B, match the pairs 5 marks. A group B group पहा. 22 किलोमीटर. आन्सर C, 22,000 मीटर. सेकंड, टोटल सरफेस एरिया ऑफ द क्यूब. आन्सर A, 6L स्क्वेअर. थर्ड, राईट अँगल ट्रायंगल. आन्सर B, 90 डिग्री. A मायनस बी स्क्वेअर. आन्सर E, A स्क्वेअर मायनस ट्वाईस AB अधिक B स्क्वेअर. द मेजर ऑफ सेमी सर्कल आर्क. आन्सर D, 180 डिग्री. क्वेश्चन नंबर 2, सॉल्व द फॉलोइंग सब क्वेश्चन्स एनी 5 10 मार्क्स. 1, 2 मोबाईल कॉस्ट ऑफ 16,000 रुपीज. हाऊ मच मनी विल बी रिक्वायर्ड टू बाय 13 सच मोबाईल्स. 2 मोबाईलची किंमत 16,000 रुपये आहे, तर 13 मोबाईलची किंमत किती? हे उदाहरण 2 पद्धतीने सोडवता येतं. एक रेग्युलर पद्धत आहे आणि दुसरी समचलन म्हणजे डायरेक्ट व्हेरिएशन आहे. रेग्युलर पद्धतीने ते उदाहरण सोडवून दाखवलेलं आहे. कॉस्ट ऑफ 1 मोबाईल 16,000 अपॉन 2 8,000 म्हणजे एका मोबाईलची किंमत 8,000 रुपये येणार आहे. जर एका मोबाईलची 8,000 असेल तर 13 मोबाईलची म्हणून 13ने गुणाकार करायचा आहे. 8,000 इंटू 13. आन्सर 1,04,000 रुपीज. हे डायरेक्ट व्हेरिएशनने सुद्धा उदाहरण सोडवता येतं. 16,000/x बरोबर 2/13 तिरकस गुणाकार करून एक्सची किंमत काढायची आहे. 1,04,000 रुपये येणार आहे. यानंतर पुढचा प्रश्न, इफ पंकज डिपॉझिट 1,50,000 रुपीज इन अ बँक ॲट 10% फॉर 2 years, व्हॉट इज द टोटल अमाऊंट ही विल गेट फ्रॉम द बँक. आन्सर पहा. सिम्पल इंटरेस्टचा फॉर्म्युला लिहायचा आहे. दिलेल्या किमती लिहा. कॅल्क्युलेशन करून दाखवलेलं आहे. सिम्पल इंटरेस्ट 30,000 आलेला इंटरेस्ट प्रिन्सिपलमध्ये ॲड करायचा आहे. आन्सर 1,80,000 रुपीज येणार आहे. नेक्स्ट क्वेश्चन, द पेरिमीटर ऑफ अ रेक्टँगल इज 64 सेंटीमीटर. इफ लेंथ इज 17 सेंटीमीटर, व्हॉट इज इट्स ब्रेड. आन्सर पहा. पेरिमीटर ऑफ रेक्टँगल इज इक्वल टू ट्वाईस लेंथ प्लस ब्रेड्थ. 64 इज इक्वल टू दिलेल्या किमती सूत्रात लिहिलेले आहेत. 34 मायनस केले 30 आले, त्याला 2ने डिवाईड केलं म्हणजेच ब्रेड्थ 15 आलेले आहे. आन्सर 15. नेक्स्ट क्वेश्चन, फाइंड द व्हॅल्यू ऑफ एक्स. पायथागोरसच्या प्रमेयानुसार सूत्र वापरून उदाहरण सोडवायचं आहे. एक्स बरोबर 25 आन्सर येणार आहे. सोडवून दाखवलेलं आहे. अतिशय सोपं उदाहरण आहे. नेक्स्ट क्वेश्चन, एक्सपांड ब्रॅकेटमध्ये 5a + 6b स्क्वेअर इज इक्वल टू. फॉर्म्युलानुसार सोडवून दाखवलेलं आहे. आन्सर पहा. 25a स्क्वेअर प्लस 60ab प्लस 36b स्क्वेअर. 6 क्वेश्चन, द डेली रेनफॉल फॉर each day of a week in a certain city is given in millimeters. Find the average rainfall during the week. ॲडिशन करायची आहे दिलेले जेवढे घटक आहेत आणि त्याला जेवढे घटक आहेत त्याने भागाकार करायचा आहे. ॲडिशन पहा किती आलेली आहे. 86 येते. 86 डिवाइड बाय 7. आन्सर 12.28. क्वेश्चन नंबर 3, सॉल्व द फॉलोइंग सब क्वेश्चन्स एनी 5 10 मार्क्स. 1, स्टॉक ऑफ ग्रेन इन अ गव्हर्नमेंट वेअरहाऊस लास्ट 30 days फॉर 4,000 people. हाऊ मेनी डेज विल इट लास्ट फॉर 6,000 people. आन्सर 20 days. इनवर्स व्हेरिएशनचं उदाहरण आहे. नेक्स्ट क्वेश्चन, इट द सर्कम्फरन्स ऑफ अ सर्कल इज 176 सेंटीमीटर. फाइंड इट्स रेडियस. आन्सर पहा. इथं बाजूला दिलेला आहे. सर्कम्फरन्स ऑफ सर्कल
फॉर्म्युला लिहिला, टॉईस पाय आर, किमती लिहिल्या, कॅल्क्युलेशन करून दाखवलेलं आहे. 28 सेंटीमीटर रेडियस येणार आहे. नेक्स्ट क्वेश्चन. इन अ सर्कल विथ सेंटर ओ द मेजर ऑफ मायनर आर्क इज 110. व्हॉट इज द मेजर ऑफ द मेजर आर्क PYQ? आन्सर 360 minus 110 is equal to 250. Next question 4. A page of calendar is 45 centimeter long and 26 centimeter wide. What is its area? Answer पहा. Area of page of calendar L into B, 45 into 26. Answer 1170 square centimeter. Next question. In the right angle triangle PQR, P is equal to 90 degree, PQ is equal to 24 centimeter, PR is equal to 10 centimeter. Find the length of segment QR. आन्सर पहा. पायथागोरसच्या प्रमेयाच्या सूत्रानुसार सोडवायचं आहे. QR स्क्वेअर इज इक्वल टू PQ स्क्वेअर प्लस PR स्क्वेअर. दिलेल्या किमती लिहिल्या. 24चा स्क्वेअर 576, 10चा स्क्वेअर 100, ॲडिशन केली, 676 आले, स्क्वेअर रूट केले. QR इज इक्वल टू 26 येणार आहे, म्हणजेच QRची लांबी 26. नेक्स्ट क्वेश्चन. फाइंड द व्हॅल्यू 102 स्क्वेअर इज इक्वल टू 100 प्लस 2 स्क्वेअर. विस्तारित रूपात सोडवायचं आहे. एक्सपांड फॉर्ममध्ये सोडवलेलं आहे. व्यवस्थित पहा. आन्सर 10,404. Next question number 4. Solve the following sub questions. Any 5 10 marks. 1. Use the formula to find the value 502 into 498. And second, the annual rainfall in Vidarbha in 5 years is given below. What is the average rainfall for those 5 years? 900 millimeter, 650 millimeter, 450 millimeter, 733 millimeter, 400 मिलीमीटर. दोन्हींचेही ते आन्सर सोडवून दिलेले आहेत. व्यवस्थित सर्व स्टेप पहा. अतिशय सोप्या स्टेप आहेत. A प्लस बी दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये A - B या फॉर्म्युलानुसार सोडवलेलं आहे. A स्क्वेअर म्हणजेच 500 स्क्वेअर, B स्क्वेअर म्हणजेच 2चा स्क्वेअर. स्क्वेअर केले, सबस्ट्रॅक्शन केलेलं आहे. 2,49,996. सेकंड ॲव्हरेज दिलेल्या सर्व घटकांची बेरीज केली, 3,133 आले. त्याला 5ने डिवाईड केलेलं आहे. आन्सर 626.6 मिलीमीटर. व्यवस्थित सर्व व्हिडिओ स्टॉप करून उदाहरणे वहीमध्ये एकदा सोडून घ्या. सराव झाला तर तुम्हाला परीक्षेमध्ये त्याचा नक्की उपयोग होणार आहे. अन्यथा स्टेप लक्षात राहत नाहीत, त्यामुळे एकदा नक्की सोडवण्याचा सराव करा. यानंतर पुढचा प्रश्न पाहण्याअगोदर सर्व विद्यार्थ्यांसाठी एक सूचना आहे. जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून पुढील सर्व अपडेट तुम्हाला वेळेवर मिळतील. आता पुढचा प्रश्न पहा. क्वेश्चन नंबर 4 मधलाच तिसरा प्रश्न आपण पाहणार आहोत. फाइंड द पायथागोरियन ट्रिपलेट 3 4 5. 3 4 5 इज पायथागोरियन ट्रिपलेट. यामध्ये दिलेला जो नंबर आहे त्यापैकी बिग नंबरचा स्क्वेअर करायचा. त्यानंतर रिमेनिंग जे 2 नंबर्स राहिलेले आहेत त्यांच्या स्क्वेअरचे ॲडिशन करून जर सेम आली तर ते ट्रिपलेट आहे असं म्हणायचं आहे. सेकंड 2 4 5 इज नॉट पायथागोरियन ट्रिपलेट. फोर्थ, फाइंड द टोटल सरफेस एरिया ऑफ क्यूब. 3 सेंटीमीटर दिलेले आहे. सरफेस एरिया ऑफ क्यूब 6a स्क्वेअर. आता ए म्हणजे इथं किती किंमत घ्यायची? 3. 3चा वर्ग 9, 9 सक्का 54, 54 स्क्वेअर सेंटीमीटर आन्सर येणार आहे. सेकंड 5 सेंटीमीटर. सरफेस एरिया ऑफ क्यूब 6a स्क्वेअर. 5चा स्क्वेअर केला 25 इंटू 6 पुन्हा करायचं आहे. 150 स्क्वेअर सेंटीमीटर येणार आहे उत्तर. नेक्स्ट क्वेश्चन. गिवन अलॉंग साईड इज द डायग्राम ऑफ अ
playground. It shows the length of its sides. Find the perimeter of the playground. आन्सर 90 सेंटीमीटर उत्तर येणार आहे. 90 मीटर येतं आहे उत्तर. सेंटीमीटर नाही, मीटरमध्ये दिलेलं आहे तर मीटरमध्येच उत्तर लिहा. फाइंड द मेजर ऑफ मेजर आर्क. फॉर्म्युला पहा. मेजर ऑफ मेजर आर्क इज इक्वल टू 360 डिग्री मायनस मेजर ऑफ गिवन मायनर आर्क. मायनर आर्कचं मेजरमेंट किती आहे आता? 70 आहे, म्हणून आन्सर 290 डिग्री सेल्सिअस येणार आहे. क्वेश्चन नंबर 5. सॉल्व द फॉलोइंग सब क्वेश्चन्स एनी टू 10 मार्क्स. Jaya, Sima, Nikhil and Nilesh put altogether 3,60,000 rupees to form a partnership with their investment bank in the proportion 3:4, 4:7, 7:6. What is the Jaya's actual share in the capital? They made a profit of 12%. How much profit did Nikhil make? सेकंड थर्ड क्वेश्चनसुद्धा व्यवस्थित रीड करून वाचन करा, जेणेकरून तुम्हाला त्यांचे उत्तरं पुस्तकातून शोधून लिहिता येतील. पुस्तकामध्ये या प्रश्नांची तिन्ही उत्तरं दिलेली आहेत. त्यापैकी परीक्षेसाठी कोणतेही 2 उपप्रश्न सोडवायचे आहेत. अशा प्रकारे आपण संपूर्ण प्रश्नपत्रिका पाहिली आहे. धन्यवाद. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा.